तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे दादा आणि वडील हे पुढे गेलेत मंदिराकडे आणि आता मी त्यांच्या पाठीमागून निघालो. तर मित्रांनो, मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमच्या गावातली जी पण काही माहिती आहे ती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत मी आता शेअर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, बघू शकता हा मुख्य रस्ता आहे मंदिरापर्यंत जाण्याचा. म्हणजे पूर्वीचा हा एक मुख्य रस्ता होता, कारण त्या साईडला त्या भागामध्ये शेती आहे. ती शेती करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे बैलगाडी असेल तर आधी सुरुवातीपासून जर बैलगाडी, त्याच्यानंतर ट्रॅक्टर, हे आपल्या शेतापर्यंत जी काही काम असतील शेतातली ती करण्यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये आपल्याला माहिती आहे शेती म्हणली की आपल्याला शेतीपर्यंत जाण्यासाठी रस्ता लागतो. तसाच हा मुख्य रस्ता आहे मित्रांनो. हे आमच्या गावातील म्हणजे आमच्या बाजूला दादा आहेत, त्या दादांचं हे घर आहे तिथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा त्यांनी हे दुसरं घर बांधलंय. हा जो तुम्हाला बघू शकता हा मुख्य रस्ता. आता पाऊस असल्यामुळे मित्रांनो हा चिखलाचा तुम्हाला दिसतोय, चिखल दिसतोय, कारण आता इथून जनावरे जे ग्रामस्थ आहेत ते घेऊन रानामध्ये जातात. तर मित्रांनो, आधी खूप असा चिखल इथं असायचा, कारण पहिला आणि आधीपेक्षा खूप अंतर आहे मित्रांनो. कारण पहिलं जर तुम्ही बघितलं ना तर गावामध्ये खूप सारे लोक गावालाच राहायचे आणि गावामध्ये शेती हे व्यवसाय, दूध व्यवसाय म्हणजे जनावरे पालन करणे, त्याच्यानंतर बकरी पालन, हे सगळं व्हायचं मित्रांनो. पण आता अलीकडे काय झालंय, पैशाच्या अभावी किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे लोक नोकरीसाठी शहरामध्ये स्थलांतरित झाले. त्याच्यामुळे काय झालं, सध्या आता तुम्ही जर बघितलं तर शेतामध्ये सुद्धा काय राहिलं नाही मित्रांनो, कारण पहिल्यासारखं पीक सुद्धा येत नाही. तर मित्रांनो, आता फायनली आपण चालत आडाव पोहोचलो मित्रांनो. तर हा आडा आहे ना मित्रांनो, हा खूप पूर्वीपासून आहे आणि मित्रांनो ह्या गावाला पाण्याची अजिबात टंचाई नाही मित्रांनो. फक्त गाव डोंगरामध्येच आहे, पण पाण्याच्या बाबतीत मित्रांनो एक नंबर. पाणी जर तुम्ही पिला तर पाण्याची चव तुम्हाला एक नंबर लागणार मित्रांनो. मित्रांनो, आता आपण चालत आणि ह्या पाण्याचा उपयोग मित्रांनो जेव्हा मला कळत होतं तेव्हा फक्त कधीतरी लोक कपडे धुवायला यायचे आमच्या गावातले. आता काय जास्त ह्या पाण्याचा वापर होत नाही. तर हे बघू शकता, ह्या भागाला आम्ही शिरकवाडी म्हणतात मित्रांनो, कारण प्रत्येक गावात प्रत्येक भागाला म्हणजे प्रत्येक त्यांची शेती असती, ते प्रत्येक जो काही भाग असतो त्याला वेगवेगळी नाव असतात, तसं याला शिरकवाडी म्हणतात. ते मित्रांनो, इथे आमची वरती गवताची रानं सुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जनावरं जर तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्हाला त्यांच्यासाठी पावसाळी गवत सुद्धा लागते मित्रांनो. तर ती वरती कुरण आहेत मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता हा जो मेन रस्ता आहे इथं आंब्याची झाडं सुद्धा आहेत मित्रांनो. पण पहिल्यासारखा आंबा आता पाहायला नाही मिळत. नाही तर जर पहिले आंबे जर बघितले ना तर तुम्ही मित्रांनो पहिले 4-4, 5-5 टोपली भरून असे आंबे असायचे मित्रांनो. कारण पहिले जसं मला आठवते तसं, पण आता त्याचं प्रमाण कमी आले. फणसाचं प्रमाण आहे जास्त. तर मित्रांनो, आता काहीतरी गावामध्ये प्रत्येक गावामध्ये तुम्हाला माहिती आहे नळ योजना, काही ना काहीतरी सरकारच्या योजना चालू असतात. त्याच्यामध्येच ही एक योजना आहे मित्रांनो आमच्या गावामध्ये काहीतरी सुरू. तर हे आता उकरलेलं दिसतंय. ते पाईपलाईन सुद्धा केलं मित्रांनो, काहीतरी प्लास्टिकचे पाईप, त्याच्यामुळे हे रस्ता उकरलेला दिसतोय. आधी रस्ता नव्हता हा उकरलेला. आणि तुम्ही बघू शकता ही अशी शेती. आणि आता आपल्याला आणि अजून एक सांगतो, ह्या रस्त्याने जाताना मित्रांनो आपल्याला एक महादेवाचं मंदिर लागतं. आता हे काही महादेवाचं मंदिर असं बांधलेलं नाहीये, पण पूर्वीपासूनच असा फणाच्या आकारासारखा तिथे दगड आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये कोरीव अशी केलेली पिंड आहे मित्रांनो, महादेवाची पिंड. मग इथे लोक सोमवारी आणि जेव्हा पण असेल श्रावण किंवा ह्याच्यामध्ये इथं लोक येतात. आणि आमच्या गावचे एक गुरुजी आहेत मित्रांनो, ते नेहमी सोमवारी इथं ते तुम्हाला पाहायला मिळणार, म्हणजे दर्शनासाठी इथं ते येतात मित्रांनो. आता बघू शकता आपण आता फायनली आता पोहोचणार आहे विहिरीवरती. तर मित्रांनो, ही आमच्या गावची जुनी विहीर आहे मित्रांनो. इथे 2 विहिरी आहेत, एक जनावरांसाठी विहीर आहे आणि एक आहे ती आपल्या पिण्यासाठी, म्हणजे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या पिण्यासाठी ही आधीपासूनच ग्रामस्थांनी बनवून ठेवले मित्रांनो. आता बघू शकता इथे 2 रस्ते दिसत आहेत. एक खालून जाण्यासाठी म्हणजे शेतापर्यंत जाण्यासाठी हा थेट मातनेवाडीपर्यंत हा रस्ता गेला आणि इथे जे काही आमचे ग्रामस्थ आहेत पहिले, म्हणजे आमचा भाऊच आहे संग्राम, तर त्याचे वडील म्हणजे बबन मोहिते, तर हे काय करायचे ग्रामस्थ, तर त्यांचं त्या रानामध्ये घर होतं मित्रांनो. त्याच्याबद्दल सुद्धा मी एक व्हिडिओ बनेल सेपरेट. तर त्यांचा म्हणजे दूध व्यवसाय आणि शेती त्यांची तिकडे असल्यामुळे ते तिथे राहायचे मित्रांनो. असं डोंगरामध्ये राहणं म्हणजे खरंच म्हणजे काळजावरती दगड ठेवून राहावं लागतं मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही ते अनुभवले ना, कारण आम्ही म्हणजे जसं आता माझं तिथं बालपण गेलं त्या गावामध्ये आणि जसं मला कळते तसं आम्ही तिथे सुद्धा म्हणजे आता आपला खास तो जोडीदार असल्यामुळे मित्रांनो, तो आपला भावच आहे, त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. आता ही जी विहीर बघितली तुम्ही, तर ही जी विहीर आहे तर मित्रांनो पाण्याची विहीर. पाणी जर पिलं ना तुम्ही तर तुम्ही पागल होऊन जाणार, असे पाणी आहे मित्रांनो. पण आता आम्ही दुसऱ्या साईडनं दुसऱ्या भागातनं म्हणजे पाण्याचा स्रोत आणलाय मित्रांनो. विदाऊट लाईटचं पाणी आमच्या गावाला आहे. हा बघू शकता गावंडाचा रस्ता आहे मित्रांनो. तर ह्या गावंडाच्या रस्त्याने ते मला वाटतं आमचे वडील आणि दादा ते खालच्या रस्त्याने गेला असणार आहेत. आता मी ह्या रस्त्याने निघालोय. तो बघू शकता ह्या रस्त्याने मी सुद्धा कधी कधी आमची जनावर असतील किंवा आमची ह्या साईडला शेती आहे ह्याच्या बाजूलाच, तर ह्या शेती करण्यासाठी आम्ही ह्या रस्त्याने खूप वेळा आलेलो आहे मित्रांनो आणि खूप आठवणी आहेत.
ह्या इकडच्या गावाकडच्या मित्रांनो. तर हे बघू शकता, हा आधी जर तुम्ही जर बघितला ना मित्रांनो, जर 5-6 वर्षापूर्वी तर खूप चिखल असायचं, कारण एवढी जनावरं सुद्धा होती गावामध्ये. आता त्याचं प्रमाण मित्रांनो कमी कमी आलं, कारण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचं का कमी आलंय किंवा काय त्याची कारणं काय आहेत. तर मित्रांनो आता फायनली आपण पोहोचलो. इथं आमचे चुलते आहेत आणि आमची सुद्धा आता इथं शेती आहे. तर ह्या भागाला मी म्हणतो बंदरकी मित्रांनो. तर मित्रांनो आता फायनली आपण ह्या बंदरकीत पोहोचलोय आणि इथून तुम्हाला आता आमचं गाव दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता, हे गाव, हा जर संपूर्ण परिसर जर तुम्हाला बघितला, हा डोंगर, तर इकडे तुम्हाला ह्याच्या पलीकडे पाटण दिसणार आहे मित्रांनो. ह्या साईडला तुम्हाला खंडोई, गुजरवाडी हा सगळा भाग दिसणार आहे. हा वरचा बघितला ना, हा दुसरा भाग आहे मित्रांनो, म्हणजे आमच्याच गावचा भाग आहे. पण तिकडं मळी किंवा असे बरेचसे नाव आहेत मित्रांनो, वेगवेगळी अशी, कारण प्रत्येक भागाला प्रत्येक गावामध्ये अशी वेगवेगळी नाव असतात. तसे नाव आहेत. तिकडे बघू शकता आयनाची याची झाड आहेत सगळे मित्रांनो. ही सगळे आमच्या चुलत्यांची शेती, हे आमचं वावर आहे मित्रांनो, आणि त्याच्या खाली सुद्धा आमच्या चुलत्यांची सगळी वावर आहेत इथं. तर बघू शकता, गावाला आलो मित्रांनो, एक वातावरण एवढं भारी असतं ना, खूप छान वाटते. पाऊस असू द्या, ऊन असू द्या, तिन्ही महिने तुम्हाला ह्या आमच्या गावामध्ये आहे ना, खूप छान असं वातावरण पाहायला मिळतं. गावात जर वैशिष्ट्य म्हटलं तर तुम्हाला पावसाळी शेती इथं बघायला मिळेल, 6 महिने शेती. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आता फायनली आपण निघालेलो आहे पुढे. तर बघू शकता, तर मित्रांनो हे बघू शकता. आता ह्या जर मंदिराबद्दल सांगायचं म्हटलं मित्रांनो, तर ह्या आपल्या देवीची यात्रा असते ती फेब्रुवारी महिन्यात, आणि इथूनच आम्ही रात्रीच्या 9-10 वाजता निघायचो. आणि हाच रस्ता असायचो मित्रांनो. लोक बॅटरी घेऊन हे घेऊन, म्हणजे सगळेजण त्या दिवशी यात्रा असते ना ह्या देवीची, त्या दिवशी सगळेजण ह्याच रस्त्याने तुम्हाला, म्हणजे सगळे जे काही ग्रामस्थ होते ते ह्याच रस्त्याने जायचे मित्रांनो. तेव्हा खूप मजा यायची. पहिले दिवसच मित्रांनो आपण म्हणतो ना. तर हे बघू शकता मित्रांनो, फायनली आपण आता इथं जवळ पोहोचलोय. तर तुम्हाला जे मी म्हटलं ना, आमच्या भावाचं घर म्हणजे, तर ते इथं खाली आहे मित्रांनो. तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ काढण्यापर्यंत, हा मित्रांनो हा बंधारा आहे. आणि कारण पावसाचं पाणी साठवण्यासाठी हा एक मार्ग आहे मित्रांनो. इथे काय केलंय, ते पाणी अडवलंय आणि तिथल्या गावातली, म्हणजे तिथे जे काही जवळच्या आसपासची गाव असतील ना, त्यांच्या शेतीसाठी ह्या पाण्याचा उपयोग केलाय. इथे बघू शकता तुम्ही, डेरवण आहे, या साईडला मधलीवाडी आहे, वाघजावाडी, समोर तुम्ही बघितलं तर कोळेकरवाडी, या साईडला भैरवाडी, या साईडला तुम्ही जर बघितलं तर हा साडदावली मित्रांनो. तसं मागाशी सांगितल्याप्रमाणे पलीकडे पाटण, मल्हारपेठ, नवा रस्ता या साईडला आलं. खाली जर बघितलं तुम्ही, मसुरवाडी आहे, बाबरवाडी आहे, या साईडला खोनोली आहे, आणि पलीकडे तुम्हाला दाडोली. ही गावं मित्रांनो ह्या आपल्या भागामध्ये आहेत. चापळ सुद्धा ह्या भागामध्ये येतं. या बंधाऱ्यापासून तिथे जवळ म्हणजे 5-6 किलोमीटर आहे चापळ. हे बघू शकता, खूप छान असं वातावरण मित्रांनो आहे, खूप बरं वाटलं. तर मित्रांनो पाऊस सुद्धा पडायला लागला बघा, पाऊस यायला लागला मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, आता फायनली आपण खूप जवळ आलो मित्रांनो मंदिराच्या. म्हणजे आता आपल्याला एक 20 मिनिटांमध्ये आपण पोहोचू मित्रांनो. हे बघू शकता, ही लाईटीची सोय ही मंदिरापर्यंत आपल्याला गेलेलं आहे मित्रांनो. तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिथं मंदिराची लाईट नाही. आता दसरा सुद्धा येतोय, त्याच्यामुळे आपल्याला लाईट जोडणं खूप महत्वाचं आहे, कारण 9 दिवस जागरणाचे कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे आपल्याला लाईट जोडायचे. आता विषय काय झाला, आमचे वडील आहेत ते असेच हाताखाली कामाला होते आणि ते काम शिकले इलेक्ट्रिकलचं. आधी कुठलं शिक्षण आलं ह्या डोंगरातनं, कोण शिक्षण घेणार मित्रांनो. आणि मग ते लाईटीचं काम करत असताना त्यांची आवड ही मला निर्माण झाली. मी सुद्धा इलेक्ट्रिकलमध्ये शिक्षण घेतलं आणि आता भाऊ सुद्धा मित्रांनो तेच करतो काम. तरी बघू शकता, आता आपल्याला झाडीतून जायचं आहे. आधी जर बघितलं ना सुरुवातीला, तर खूप इथून म्हणजे एवढे झाडे झुडपं होती ना मित्रांनो, खूप झाडे, काट्याची झाडं तुम्हाला बघायला मिळाली असती. आता त्याचं प्रमाण कमी आहे. आता फायनली बघा मित्रांनो, आपण आता खालतून एक म्हणजे खोनोली गावचे ग्रामस्थ मित्रांनो आता ह्या रस्त्याने यायचे, म्हणजे आपल्याला आता एक रस्ता लागेल खालून, तर तिथून म्हणजे हे सगळं रात्रीचं मित्रांनो. आपली पालखी आहे, पालखी सुद्धा खालूनच येते चालत बरं का मित्रांनो. तर आता बघू शकता, हे बघा ही झाडे झुडपे आहेत मित्रांनो. आधी जर तुम्ही बघितलं, आधी खूप झाड झुडपे असायची, म्हणजे करवंदीची झाडं, बोरची झाडं, त्याच्यानंतर तोरणं, खूप छान असं. उन्हाळा असला ना मित्रांनो तर इकडं खूप भारी आहे फिरायला किंवा असं भारी वातावरण. पण मित्रांनो आता बघू शकता, आपण फायनली आता मित्रांनो खूप जवळ पोहोचले. हे बघू शकता, हा समोर तुम्हाला जो दिसतोय ना, आता हा भाग बघा, आपण गावातून आपण हा डोंगर मी तुम्हाला दाखवलेला, हा कडा दाखवलेला. तर आता आपण फायनल जवळ आलोय मित्रांनो. हे बघा, तर आता वडील आणि दादा सुद्धा हे बघा तुम्हाला दिसतील. आता हे खालच्या रस्त्याने आलेत बघा. तर तुम्ही बघू शकता, फायनली आधी रस्ता नव्हता, तर हे बघू शकता हे दोघं त्या रस्त्याने आलेत मित्रांनो. कारण आता हे जेसीबीने केले बघा रस्ता मित्रांनो, पण आधी नव्हतं हे. आधी तुम्हाला एकच वाट सिंगल असायची आणि साईडनं तुम्हाला खूप झाडे झुडपे होते मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आता आपण मंदिरापाशी पोहोचलोय बघा. तर बघा हे कुदळ घेतलंय,
त्याच्यानंतर आपल्याला तिथे चर काढून हे वायरीचं काम करायचं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच.